कथेचं नाव आहे एक स्त्री. लेखक विशाल. हो मूर, जा दुसरीकडे, भिकारीण कुठली, असं म्हणतच त्या घराच्या मालकिनीने सावित्रीला घरासमोरून हाकलून दिले. मुकाट्याने मान खाली घालून ती पुढे निघाली. जागोजागी ठिगळ लावलेली तिचे कपडे सावरत ती पुढे जात होती. केस विस्कटलेले, आंघोळ पण कधी केली होती देवच जाणे. चेहरा मळकटलेला आणि भुकेने खूप व्याकुळ झाला होता. दारोदार ती भटकत होती, पण कोणालाही तिची दया येत नव्हती. शेवटी ती देवी महाकालीच्या मंदिरात आली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि पटपट पायऱ्या चढून ती वर जाऊ लागली आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गेली. तोच मंदिराच्या पुजाऱ्याने तिच्या हातात प्रसादाचं ताट दिलं. फळे, शिरा असा वेगवेगळा प्रसाद होता. सावित्री अदाशासारखं खाऊ लागली होती. चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मंदिरातला पुजारी एकदम दयेने तिच्याकडे पाहत होता. कुणावर काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. ही बिचारी पण नशिबाची मारी आहे. देवच जाणे हिच्या नशिबात काय लिहिलं आहे. महाकालीच्या मूर्तीकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, एकीकडे ही एक स्त्री आहे जी सर्व शक्तिमान आहे आणि दुसरीकडे ही सावित्री, एकदम लाचार, मजबूर. हे महाकाली माते, सावित्रीचं कल्याण कर, तिचा उद्धार कर, अशी मनापासून देवीकडे प्रार्थना करून तो निघून गेला. जाताना सावित्रीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवायला तो विसरला नाही. असं वाटत होतं की बहुतेक त्याला सावित्रीचा भूतकाळ माहीत असावा, म्हणूनच तो तिच्याशी एवढं चांगलं वागत होता. सावित्री म्हणजे एक अशी स्त्री होती की तिच्या मेंदूचा विकास 7-8 वर्षांच्या मुलाएवढाच झाला होता. आता साधारण ती 22-23 वर्षांची असेल, पण फक्त शरीरानेच, मनाने मात्र ती होती एक लहान 7-8 वर्षाची मुलगीच. फाटलेल्या आणि मळकटलेल्या कपड्यामुळे, विस्कटलेल्या केसामुळे तिचं सुंदर रूप कोणालाच दिसत नव्हतं. दिसत होतं ते फक्त घाणेरडं रूप. सावित्री एकदम भोळी होती. ती कुणी काहीही सांगू दे काम ती करायची. आणि मग कोणी तिला काही द्यायचं तर कुणी फक्त फुकट काम करून द्यायचं तिच्याकडून. पण याचं तिला काही वाटत नव्हतं. चांगलं वाईट समजण्याएवढा तिचा मेंदूचा विकास झाला नव्हता. पण हा स्वार्थी समाज एकही संधी सोडत नव्हता. जमेल तेवढं काम तिच्याकडून करून घ्यायचा आणि वाटेल ते अभद्र आणि टाकाऊ बोलणं तिला बोलायचा. सावित्रीला मात्र अशा बोलण्याचा काही अर्थ समजत नव्हता. पण बोलणाऱ्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून तिला असं वाटायचं की बोलणारी माणसं तिचा रागराग करत आहे. आणि मग तिला पण वाईट वाटायचं आणि ती निघून मंदिरात जाऊन बसायची. कारण तिथे तिला टाकून बोलणारं कोणीच नव्हतं. आणि जर तसं कोणी केलं तर पंडित चांगलाच त्या ओरडणाऱ्या व्यक्तीला रागवायचा. ती तासनतास तिथे तोंड पाडून बसायची, पण कोणाला काहीच घेणं देणं नव्हतं. लोक तिच्याकडे फक्त वाईट नजरेनेच बघत. एवढी मोठी घोडी झाली पण अजून अक्कल नाही असं बोलून निघून जात. पण कोणी विचार करत नव्हतं की असली भिकारी म्हणून जगण्याची वेळ तिच्यावर का आली, काय घडलं असेल तिच्यासोबत. पण मागचा पुढचा विचार न करता कोणीही काहीही बोलून निघून जात. सगळं काही सहन करून ती जगत होती. आपल्यासोबत हे काय आणि का घडतं याची तिला कल्पना पण नव्हती. पण सगळीच लोकं सारखीच नसतात. काही खूप चांगली पण असतात. असाच एक गावात नवीन आलेल्या पुरुषाची मंदिरात तोंड पाडून बसलेल्या सावित्रीवर नजर पडली. का कुणास ठाऊक, पण त्याला तिची खूप दया आली. तो नेहमी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येत असे आणि सावित्रीला देत असे. पुजाऱ्याला पण हे बघून खूप बरं वाटायचं. अजून या कलियुगात माणुसकी जिवंत आहे असं तो बोलायचा आणि देवीचे आभार मानायचा. पण अजूनही सावित्रीच्या दुःखाचा अंत झाला नव्हता. सावित्री फिरत फिरत गावाबाहेर जंगलात गेली आणि कुतूहलाने सगळीकडे बघू लागली. तिला तिथे एक मस्त झुळझुळ खळखळ वाहणारा झरा तिला दिसला. झरा असा उंचावरून कोसळत असल्यामुळे एखाद्या धबधब्यासारखा वाटत होता. सावित्री धावतच तिथे गेली आणि झऱ्याखाली उभी राहिली आणि उड्या मारू लागली. तिला खूप आनंद झाला होता. झऱ्याचं पाणी ओंजळीत घेऊन वर फेकत होती. मनसोक्त खेळत होती, बागडत होती. झऱ्याचं पाणी जसं जसं तिच्या अंगावर पडत होतं तसं तसं तिचा चेहरा उजळत होता. चेहऱ्यावरची धूळ निघत होती. तिच्या अंगावरची मळलेली फाटकी कापडं पण आता चमकू लागली होती. झऱ्याचं पाणी जणू सावित्रीला तिचं खरं रूप दाखवू पाहत होतं. बराच वेळ झाला अजून सावित्री झऱ्याखाली उभी होती. आता तिचा कायापालट झाला होता. भिजलेले केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते. चेहरा लख्ख उजळला होता. फाटक्या कपड्यातून तिचं सुंदर अंग आता चमकू लागलं होतं. आणि हे सगळं गावातला रघ्या, गण्या आणि त्याचे
4 उडान मित्र झाडीतून पाहत होते. रग्या म्हणाला, आईला ही कोण म्हणायचं? कुठंतरी बघितल्यावानी वाटते. गण्या म्हणाला, अरे ही तर मंदिरात बसती ती भिकारीण आहे. पण लेका माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना. बघ ही इतकी सुंदर असेल असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. रग्या म्हणाला, अरे काय बोलतो, ही म्हणजे ती सावित्री होय? अरे मग ही कशी काय आपल्या तावडीतून वाचली आतापर्यंत? रग्या म्हणजे गावातील पाटलाचं पोरगं, एकुलता एक म्हणून लय लाडात वाढलेलं. पैशाची अजिबात कमी नाही. गावात मोठा वाडा होता, भरपूर जमीन होती, शेती होती. पण रग्या एकदम उडान पोरगं. तंबाखू दारूचं व्यसन लागलेल्या रग्याला बायकांचा खूप नाद. पैशाच्या जोरावर आजपर्यंत त्याने कितीतरी गरीब मुलींना आयुष्याशी खेळला होता. कोणी जर त्याच्यामध्ये आला तर तो आणि त्याचे टपोरी मित्र त्याचा कायमचा बंदोबस्त करत, म्हणजे त्याला मारून टाकत. आणि या सगळ्यात पाटलाचा त्याला फुल पाठिंबा होता. पोरानं काय पण केलं तरी पाटील त्याचं कौतुकच करत, कारण जसा बाप तसं पोरगं. पाटील पण वाईट चालीचाच होता. गोरगरिबांना लुटून त्याने पुष्कळ पैसा कमावला होता. राजकारणी आणि मोठी माणसं पण पाटलाने त्याच्या बाजूने वळवून घेतली होती. त्यामुळे पाटील आणि त्याच्या पोराच्या नादाला कोणी बी लागत नव्हतं. रग्याचे मित्र पण फुकटच खायला प्यायला आणि ऐश करायला मिळत असल्यामुळे खुश होते आणि तो सांगल तसं करत असे. गण्या मात्र रग्याचा जिगरी दोस्त होता, एकदम त्याच्यासारखाच. दोघांचे विचार खूप जुळायचे. तर अशा या रग्याची आणि त्याच्या मित्रांची नजर सावित्रीवर पडली होती. रग्या आणि त्याचे मित्र सावित्रीवर मोहित झाले होते. तिच्या रूपाची त्यांना भुरळ पडली होती. आपल्यालाही मिळालीच पाहिजे, रग्या ओरडतच म्हणाला. गण्या म्हणाला, अरे ही मालमत्ता आपलीच आहे. तसं पण गावात हिचं कोणीच नाही. हिचं काही बरं वाईट झालं तरी कोणी विचारणार पण नाही. रग्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य खेळत होतं. तो आणि त्याचे मित्र सावित्रीजवळ हळूहळू जात होते. सावित्री मात्र तिच्याच नादात होती. आपल्या मागे कोणीतरी आहे याची तिला जाणीव झाली आणि पटकन तिने वळून पाहिलं तर काय, रग्या आणि त्याचे मित्र कामुक नजरेने तिला खालून वरून पाहत होते. तिला त्याचं असं पाहून खूप विचित्र वाटू लागलं. ती घाबरून गेली आणि पळून जाऊ लागली. पकडा रे तिला, गण्या ओरडला. तशी रग्या आणि त्याचे मित्र सावित्रीच्या पाठीमागे धावू लागले. त्यांचे ओरडणे आणि त्यांच्या नजरा बघून सावित्री घाबरून गेली होती आणि पळत होती. पण शेवटी ती सापडलीच. रग्याच्या मित्रांनी तिला पकडलं होतं आणि रग्या हळूहळू तिच्याजवळ येत होता. सावित्री भीतीने थरथरत होती. हे सैतान तिच्यासोबत काय करणार आहेत याची तिला कल्पना पण नव्हती. चला रे हिला घेऊन जंगलातल्या पडक्या घरी आणि तिथेच मग हिचा आनंद घेऊ, रग्या म्हणाला. तसे त्याचे मित्र तिला घेऊन जाऊ लागले. सावित्री त्यांच्या हातून सुटण्यासाठी तडफडत होती, पण रग्या आणि त्याच्या मित्रांपुढे तिची ताकद कमी पडत होती. सावित्री गुमान येत नाही म्हणल्यावर तिला ते फरफटत नेत होती. सावित्रीच्या तोंडातून आवाजच निघेना. काय चाललंय तिला काहीच कळेना. फक्त सुटण्यासाठी ती धडपडत होती. पण त्या नराधमांना तिची जराही दया येत नव्हती. आत्तापर्यंत त्यांनी चांगलं कळत असलेल्या स्त्रियांवर अत्याचार केला होता, पण सावित्री कशी आहे हे माहीत असूनही त्यांना तिची कीव आली नाही. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सावित्रीला घेऊन हे सगळे जंगलातल्या पडक्या घरी गेले. तुम्ही इथे बाहेर थांबा आधी, मी स्वाद घेतो, मग तुम्ही, रग्या म्हणाला. सगळ्यांनी माना हलवले आणि ते बाहेर थांबले. इकडे रग्याने सावित्रीच्या कमरेला विळखा घालून तिला उचलून खांद्यावर घेतले आणि आत गेला आणि तिला खाली टाकलं आणि तिच्यावर एखाद्या भुकेलेल्या रानटी जनावराने जशी झेप घ्यावी तशी झेप घेतली. सावित्री तडफडू लागली. तोच तिच्या हातातला एक दगड लागला. तिने सरळ तो रग्याच्या डोक्यातच घातला. तसा रग्या जोराने मागे आपटला आणि डोकं धरून विवळू लागला. सावित्री ताडकन उठली आणि मागच्या दाराने पळून जाऊ लागली. रग्याने त्याच्या मित्रांना बोलावले आणि बघता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की काय झालं असेल ते, आणि ते सावित्रीचा पाठलाग करू लागले. सावित्री जीवाच्या आकांताने वाट दिसेल तिकडे पळत होती आणि हे नराधम तिचा पाठलाग करत होते. सावित्री धावत धावत रस्त्यावर आली आणि पळू लागली. तिच्या अंगात आता शक्ती राहिली नव्हती. जागोजागी खरचटल्यामुळे तिथून रक्त येत होतं आणि ती कधीही रग्या आणि त्याच्या मित्रांच्या तावडीत सापडणार होती. तोच तिला समोरून एक 4 चाकी प्रकाश फेकत येताना दिसली आणि ती त्या गाडीकडे जाऊ लागली.
गाडी जवळ आली तशी ती तिच्या समोर धपकन खाली पडली. गाडीतील तरुण पटकन खाली उतरला आणि त्याने सावित्रीला उठवलं. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तोच पुरुष होता जो सावित्रीला नेहमी खायला आणून देत होता. त्याला समोर बघून सावित्रीला खूप बरं वाटलं. त्या पुरुषाने सावित्रीची ती हालत बघून त्याला मोठा धक्काच बसला. एवढ्या भोळ्या आणि नादान मुलीसोबत हे असं कोणी करेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. सावित्री घाबरली होती आणि रडत होती. त्याने विचारलं, काय झालं, कोणी केलं हे सगळं? सावित्रीने हाताने इशारा करून मागून पळत येणाऱ्या रघ्याकडे आणि त्याच्या मित्रांकडे बोट केलं. काळोख पडल्यामुळे त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते, पण ते एक नसून अनेक आहेत आणि आपल्याकडेच येत आहेत. हे बघून त्याला हा सगळा काय प्रकार आहे तो समजला. इथे अजून थांबण्यात खूप धोका आहे हे समजून त्याने सावित्रीला घेऊन गाडीत बसला आणि आलेल्या वाटेने गाडी परत फिरवून तो निघून गेला. इकडे रघ्या आणि त्याचे मित्र खूप चवताळून सावित्रीला आणि तिला नेणाऱ्याला शिव्या देऊ लागले. रघ्या म्हणाला, आज पहिल्यांदा शिकार आपल्या हातून निसटली. गण्या म्हणाला, जाऊन जाऊन कुठं जाणार, येईल की परत गावात भीक मागायला, मग बघू तिचं काय करायचं ते. आज लय दमवलं तिनं, पण आपल्या तावडीतून एवढ्या लवकर तिची सुटका नाही गेल. रघ्या म्हणाला, होय, मी त्या सावित्रीला सहजासहजी नाही सोडणार, मला ती पाहिजेच. असं म्हणून रघ्या आणि त्याचे मित्र गावाकडे जाऊ लागले. काय होईल पुढे सावित्रीचं? ती सापडेल का पुन्हा त्या रघ्या आणि त्याच्या मित्रांच्या तावडीत? आणि तिला वाचवणारा तो पुरुष कोण होता? तो तिला घेऊन कुठे गेला? काय होता सावित्रीचा भूतकाळ आणि का बरं ती अशी झाली होती? आणि ही कथा कशा प्रकारे एका भयकथेमध्ये रूपांतर होते हे जाणून घेऊया कथेच्या पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया कथेचा दुसरा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू. धन्यवाद.